स्टॉक मार्केटमधील इंडेक्स मॅनेजमेंटमुळे खऱ्या अर्थव्यवस्थेचे चित्र कधी स्पष्ट दिसत नाही. 1.5 वर्षांपूर्वी काम करणारी इन्फोसिस आजही तेच काम करते. वेटेज थेट 14% वरून 4%वर कसे, यालाच इंडेक्स मॅनेजमेंट असे गोंडस नाव दिले जाते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजेच आपले लाडके ट्रम्प तात्या बोलले होते की इंडिया इज डेड इकॉनॉमी, म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था ही मृत अर्थव्यवस्था आहे. तात्यांच्या बोलण्याचा राष्ट्रप्रथमवाल्या भक्तांना प्रचंड राग आला असणार आणि भारत कशी सोन्याची चिडिया होती त्याचा उहापोह सोशल मीडियावर केला असणार व ट्रम्प तात्यांना 4 आई बहिणीच्या शिव्या देऊन निषेध व्यक्त केला असेल. बाकी अर्थव्यवस्था काय असते आणि ती कशासोबत खातात हे त्यांच्या समजण्यापलीकडचे असेल. असो, गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये FIIs म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी कितीतरी लाखो करोडोंची त्यांची गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून दुसरीकडे नेली. FIIs म्हणजेच परकीय गुंतवणूक संस्था त्यांचा पैसा भारतात आणतात व इथे गुंतवणूक करत असत. त्यामुळे भारतातील उद्योगांना पैशाचे पाठबळ मिळते. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होतो. परंतु गेली 1.5 ते 2 वर्ष या संस्था भारतीय बाजारातून रोजच आपला पैसा काढत आहेत व परत जात आहेत. सरकारची उद्योगांप्रतीची अनास्था, हम दो हमारे दोचे छुपे धोरण, लाल फितीचा भोंगळ कारभार, पायाभूत सुविधांचा अभाव, कुशल कार्यक्षम कारागिरांचा तुटवडा, फसलेली धोरणे, उद्दिष्टे आणि सपशेल फेल झालेल्या योजना, हे सर्व तर अर्थव्यवस्थेच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेच हो. पण या व्यतिरिक्त या सर्व दुरावस्थेला कारणीभूत आहेत अशा 2 गोष्टींची चर्चा आपण आज करणार आहोत. एक म्हणजे माहितीमध्ये छेडछाड, ज्याला आपण डेटा मॅनिप्युलेशन असे म्हणतो, व दुसरे म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस धोरण, किंवा सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर बॅडबॉल माझे तर नियम सुद्धा मी ठरवेल तेच. या दोन्ही गोष्टी सुद्धा भारताची अर्थव्यवस्था मुरदाड अवस्थेत नेण्यास फार जबाबदार आहेत. या दोन्ही गोष्टींवर आपण क्रमशः नजर टाकू. माहितीमध्ये छेडछाड म्हणजेच डेटा मॅनिप्युलेशन. जसजसे सरकारला इकॉनॉमी सांभाळणे जड जाऊ लागले तसे तसे त्यांनी माहितीमध्ये छेडछाड करायला सुरुवात केली. GDP मोजण्याच्या पद्धती बदलल्या, बेस इयर्स बदलले, ज्या पद्धतींमधून त्यांना हवे तसे रिझल्ट मिळायचे त्या कशाबरोबर हे पटवून देण्यात त्यांचा इंटरेस्ट वाढला आणि तिथूनच सुरू झाला इकॉनॉमीचा उलटफेरा. आजही डेटाची मॅनिप्युलेशन चालूच आहे. त्याचंच सध्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्टॉक मार्केटचे निर्देशांक म्हणजेच इंडेक्सचे मॅनेजमेंट. निफ्टी 50 हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक. त्यामध्ये टॉप 50 कंपन्या आहेत. त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीवर निफ्टी 50ची किंमत ठरते. परंतु निफ्टी 50ची किंमत ठरत असताना सगळ्या 50च्या 50 कंपन्यांना समान दर्जा किंवा वेटेज दिले जात नाही. काही ठराविक कंपन्यांना ह्या निर्देशांकामध्ये जास्त महत्त्व दिले जाते तर काहींना कमी. उदाहरण द्यायचे झाले तर इन्फोसिस, HDFC बँक, ICICI बँक यांना जास्त महत्त्व दिले जाते व इतरांना कमी महत्त्व दिले जाते. टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाले तर इन्फोसिस, HDFC बँक, ICICI बँक यांना 5 ते अगदी 14% पर्यंत महत्त्व देण्यात येते. कोणत्या शेअर्सना किती महत्त्व द्यायचे हे दर 3 महिन्यानंतर NSE ठरवत असते. याला इंडेक्स रिबॅलन्सिंग असे म्हणतात. मागील 1.5 वर्षाच्या आसपास इन्फोसिस ह्या कंपनीचे निफ्टी 50 मध्ये 14% वेटेज वाढवले होते. म्हणजे इन्फोसिसचा स्टॉक चालू लागला की इंडेक्स अगदी रॉकेटसारखं वरती जायचं. इन्फोसिस वर गेला की निफ्टी 50चा निर्देशांक वर. जोपर्यंत इन्फोसिस वरती जात होता तोवर निफ्टी 50 मध्ये जास्त महत्त्वाचा स्टॉक होता. पण निसर्गाचा नियमच आहे की प्रत्येक वर गेलेली वस्तू तिला खाली येणे क्रमप्राप्तच आहे. तेवढ्यात सगळीकडे AI चे गुणगान होऊ लागले. AI मुळे भारतीय IT सेक्टर धोक्यात येऊ लागला. परिणामी इन्फोसिसचा स्टॉक पडू लागला. हेवी वेट असल्याने परिणामी निफ्टी 50चा निर्देशांक सुद्धा जोरात आपटू लागला. कोणत्याही स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स म्हणजेच निर्देशांक हा त्या देशाच्या आर्थिक उन्नतीचा दर्शक असतो. निर्देशांक खाली येणं म्हणजे अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे असे चित्र होते व बाहेरून येणारी परकीय गुंतवणूक कमी होते. गुंतवणूक कमी म्हणजे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो. हे सर्व होऊ नये म्हणून स्टॉक एक्सचेंज एक शक्कल लढवतात. इंडेक्स मॅनेजमेंट अँड रिबॅलन्सिंग चे कायदेशीर ब्रह्मास्त्र वापरतात. त्यामुळे हे स्टॉक एक्सचेंजेस जो स्टॉक खूप पडणार आहे असे स्टॉक निफ्टी 50 मधून वगळतात किंवा त्यांचे वजन इंडेक्स मधून कमी करतात. आत्ताच आपण इन्फोसिसचे उदाहरण पाहिले. जसं AIचं वादळ सुरू झालं, इन्फोसिस रोज पडू लागला, त्यामुळे निफ्टी 50 खाली येऊ लागला. त्यावेळी स्टॉक एक्सचेंजेसने निफ्टी 50 रिबॅलन्सिंगचे कायदेशीर हत्यार काढले व
इन्फोसिसचे निफ्टी 50 मधील वजन 4% कमी केले व त्याच्या बदल्यात वर चढणाऱ्या स्टॉकचे वजन वाढवले व इन्फोसिसला इंडेक्सच्या वजनातून कमी केले. त्यामुळे निफ्टी 50 पडायचा कमी झाला. 1.5 वर्षांपूर्वी काम करणारी इन्फोसिस आजही तेच काम करते. कंपनीमध्ये जास्त काही बदल नाही. मग वेटेज थेट 14% 4% कसे? हा प्रश्न पडतोच. त्याचबरोबर ज्या स्टॉक्सचे निफ्टी 50 मध्ये वजन जास्त त्याच्यामध्ये कायम जास्त खरेदी केली जाते. त्यामुळे निफ्टी 50 ची किंमत वाढतच राहते. यालाच इंडेक्स मॅनेजमेंट असे गोंडस नाव दिले जाते. इंडेक्स मॅनेजमेंटमुळे स्टॉक मार्केट वरच जात राहते. खाली थोड्या वेळासारखे गेल्यासारखे वाटते, पण ते कायम वाढतच राहते. भले अर्थव्यवस्थेचे खरे चित्र काही वेगळेच असते. स्टॉक मार्केटमधील इंडेक्स मॅनेजमेंटमुळे खऱ्या अर्थव्यवस्थेचे चित्र कधी स्पष्ट दिसत नाही. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिसकी लाटी उसी की भैंस हे धोरण. स्टॉक मार्केट आमचे तर नियम पण आम्हीच ठरवू हे धोरण. गेल्या 1.5-2 वर्षांपासून स्टॉक एक्सचेंजेस सारखेच नियम बदलत राहतात. पहिले महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एफएनओची एक्सपायरी असायची. त्यानंतर दर आठवड्याच्या गुरुवारी विकली एक्सपायरी चालू झाली. त्यानंतर बीएसईने पण एफएनओ कॉन्ट्रॅक्ट चालू केले. त्यांची वेगळ्याच वारी कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होऊ लागली. आता तर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी एफएनओची एक्सपायरी चालू झाली आहे. त्यामुळे बाजारात कायमची अस्थिरता निर्माण होऊ लागली आहे. आता तर सध्या सर्व हद्दी पार झाल्या आहे. आता एफएनओ स्टॉक्सची क्लोजिंग प्राइस नव्याने आत्मसात केलेल्या पद्धतीनुसार कॅल्क्युलेट केली जात आहे. या नवीन पद्धतीमुळे भले स्टॉक मार्केट खाली गेले असले तरी बंद होताना आपोआपच नवीन पद्धतीमुळे वरच बंद होते. म्हणजे अर्थव्यवस्था कितीही पाण्यात गेली तरी स्टॉक मार्केट नवनव्या शिखरांना पादाक्रांत करणार आणि सरकार म्हणणार सब चंगासी. ट्रम्प तात्या भारताला डेड इकॉनॉमी म्हणू किंवा डेड डेमोक्रेसी म्हणू, आम्हाला काय फरक पडतो? देश तसाही घंटा रिपब्लिक झालाय हे नक्की. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि घंटा रिपब्लिकला सबस्क्राईब अवश्य करा.